जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। जय शिवाजी जय भारत या पदयात्रेची संकल्पना ज्यांनी मांडली ते भारत देशाचे युवा कल्याण मंत्री आदरणीय मनसुखभाई मांडवियाजी, राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मुरली अण्णा मोहोळ, आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, आशिषजी शेलार, दत्ता मामा भरणे, मंचावर उपस्थित मेधाताई कुलकर्णी, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, चंद्रकांत पलकुंडवार, राजेंद्र भोसले, अमितेश कुमार, शेखर सिंग, हिरालाल सोनवणे, अनिल डिगीकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व युवा बहिणींनो आणि भावांनो, मी आत्ताच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। मला अतिशय आनंद आहे की महाराजांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातल्या किमान 20 देशांमध्ये आज साजरा केला जातो आहे। अशा प्रकारचं आमच्या महाराजांचं जागतिक लौकिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला कल्पना आहे जेव्हा उभ्या भारतामध्ये अनाचार होता, दुराचार होता, अत्याचार होता, अंधकार होता आणि ज्यावेळी भारतातले अनेक मोठे राजे आणि राजवाडे हे परकीय आक्रमकांचं, मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्या पायथ्याशी काम करण्याकरता उत्सुक होते, काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये या मराठी मुलखामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं, शिवबा तुला या मराठी मुलखाला स्वतंत्र करायचं आहे, या हिंदुस्थानला स्वराज्य द्यायचं आहे आणि इथल्या रयतेला या अनाचार, दुराचार आणि अत्याचारापासून या ठिकाणी स्वातंत्र्य द्यायचं आहे। छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली, 18 पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्रित केलं, त्यांच्यामधलं पौरुष जागृत केलं, त्यांना सांगितलं तुम्हाला देव, देश आणि धर्माकरता लढाई करायची आहे, कोणाला राजा बनवण्याकरता लढाई नाही आहे, रयतेचं राज्य तयार करण्याकरता आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि आपल्या आया बहिणींची अब्रू त्या ठिकाणी सावरली गेली पाहिजे, आपल्या गरीबावर होणारा अत्याचार हा समाप्त झाला पाहिजे, याकरता आपल्याला लढाई लढायची आहे। आणि त्या मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला, लाखाची फौज घेऊन मुघल यायचे आणि 5000 मावळे त्या मुघलांना परास्त करायचे आणि शेवटी छत्रपतींनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि आमचा आत्माभिमान हा जागृत करून दाखवला। छत्रपतींनी अशा प्रकारचा अंगार फुलवला की त्यानंतर मराठ्यांनी थेट अटके पार अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून पूर्ण भारताला त्या हिंदवी स्वराज्याने व्यापलं। ही छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला दिलेली देण होती आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे, पण ते केवळ एक लढवय्ये नेते म्हणून नाही, एक उत्तम राज्यकर्ते म्हणून देखील छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे। करांची रचना कशी असली पाहिजे, कोणाकडनं कर कसा वसूल केला पाहिजे, शेतकऱ्यांना कशा प्रकारे वागवलं पाहिजे, त्यांच्या हिताचं काम कसं केलं पाहिजे, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे, जंगलांचं संवर्धन कसं केलं पाहिजे, या ठिकाणी उत्तम स्थापत्य शास्त्राचे नमुने असलेले
छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहिल्यानंतर कशी अभेद्य तटबंदी केली पाहिजे, कशा प्रकारचं आरमार तयार केलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्या समुद्र किनाऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्या माध्यमातनं आमच्या आगरी कोळी समाजाला सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातनं समुद्री सुरक्षा कशी तयार केली पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट या देशामध्ये आम्हाला जर कोणी शिकवली तर ती छत्रपती शिवरायांनी शिकवली। आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले हे युनेस्कोचे जागतिक वारसा केंद्र म्हणून ठरावे याकरता नॉमिनेट केलेले आहेत आणि लवकरच त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ होणार आहेत। आज आपण जी यात्रा या ठिकाणी करतो आहे त्या यात्रेच्या पाठीमागचं उद्दिष्टच हे आहे की छत्रपतींनी दिलेला विचार 18 पगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरता विचार, महिलांच्या कल्याणाकरता विचार, महिलांच्या सन्मानाकरता विचार, जो विचार छत्रपतींनी मांडला तोच विचार आम्ही देखील या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अंगीकारणार आहोत। हा संकल्प घेण्याची ही यात्रा आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळी भारताचं नाव येईल त्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येईल आणि म्हणून जय शिवाजी जय भारत यात्रेच्या माध्यमातून आमच्या पुण्यातली तरुणाई या ठिकाणी रस्त्यावर केवळ पदयात्रा करत नाही आहे तर एक मजबूत भारत, एक बलशाली भारत आणि एक विकसित भारत तयार करण्याचा संकल्प या निमित्ताने घेते आहे आणि केवळ पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची तरुणाई हा संकल्प या ठिकाणी घेते आहे। हा संकल्प आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी आमचे केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब। या समारंभाला उपस्थित झालेले आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांचं स्वागत माय भारतच्या व्हॉलंटियर्सनी करावं अशी विनंती आहे। आपल्या माननीय पंतप्रधानांनी अतिशय केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत। छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला समतेचा संदेश दिला। 18 पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला। राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं। वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। कर प्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। यासोबत सुरक्षा कशी ठेवली पाहिजे, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। आणि या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलं। आणि म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही या ठिकाणी राज्यकारभार करतो। साहेब, 2 उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला नाही येत? नाही, याचं कारण त्यांचे वेगळे कार्यक्रम होते, ते माझ्यासोबत पुण्यापर्यंत आले आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला गेले। मुख्यमंत्री सध्या छावा सिनेमाचा फार जोर दिसतोय, मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, राज्य सरकार त्या बाबतीत काही विचार करेल का? मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला, अशा छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, आणि मी स्वतः अजून बघायचं आहे पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे। त्याबद्दल पहिल्यांदा
मी सिनेमाचे निर्माते, सिनेमाचे निर्देशक आणि त्यातले प्रमुख ज्यांनी रोल केला आहे ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो. मोठ्या प्रमाणात ही मागणी होतीये की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात. महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाहीये. तथापि या चित्रपटाच्या प्रमोशन करता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. सोकॉल्ड अभिनेते वारंवार बोलतायत. काल आपण विकिपीडियावरच्या विधानावरती तुम्ही खरं तर सांगितली कारवाई होईल, पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान केला. असं आहे, अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही आणि शिवप्रेमी माफ करणार नाही. एक समिती इतिहास अभ्यासकांची तयार करून हे वादविवाद थांबवतो यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे? बघा असं आहे, मी एक तुम्हाला सांगतो, वादविवाद तेव्हाच संपू शकतात ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसते. ज्याला राजकीय किनार असते ते वादविवाद कधीच संपू शकत नाहीत. तथापि मला असं वाटतं की यापूर्वी देखील आपण अनेक समित्या तयार केल्या आहेत, त्यांनी काही रिकमेंडेशन दिले आहेत, त्याच्यावर सरकारने निर्णय देखील घेतले आहेत. चला.